नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही म्हणत असाल तर हा सोहळा कशाचा चालला आहे, हे धनगर ढोल कशाचे वाजतात? कारण आज आमच्या गावामध्ये आलेली आहे आदमापूरहून बाळूमामाची पालखी. आणि या पालखीच्या सोहळ्यासाठी गावातील तमाम नागरिक, महिला वर्ग, लहान मुले, वयोवृद्ध लोक सगळे या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिलेले. आणि ही गावातून मिरवणूक काढत ज्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी चाललेली आहे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. प्लीज या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल. आणि बाळूमामासुद्धा दर्शन, आदमापूरच्या पालखीचं आणि त्यांच्या मेंढरांचं दर्शनसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमार्फत दर्शन घेता येईल. चला तर मग तुमचा वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ तुम्ही जर पाहत असाल, जर माझ्या या व्हिडिओला नवीन असाल तर नक्की हा व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाचे नाव चांग भलं लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मला लावतोय मला कसा आहे, भोळ्या भक्ताला देव लय गरीब आहे आणि देवाच्या नियमाचं पालन जो करत नाही, देवाच्या दारात याचं मागणी सांगतो. माणसाला कळणारा, भीतीला धरणारा
जागृत देवस्थान म्हणजे कलियुगाचा शेवटचा खंत. मला तुमच्या गावातून दर्शन देणारा माझा हाले म्हणताला या हाले म्हणताला सगळे पांडुरंगाला माझ्या विठुरायाला पंढरीच्या नाताला या नाताला सगळे पांडुरंगाला माझ्या विठुरायाला बघा राहिल्या जागेला या गोटी पेट्याला या बघा पेट्याला मगावला पेट्याला या बघा पेट्याला नाताला या इकडे ती बूट तेल दिसते ती काढा साईडला ती मी आहे भाग्यवाने मला मिळाला से ज्ञाने दाविला याने मला लिखाणाचं मूळ गायनाचं मूळ बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ रगताचे नाही रगता पलीकडच नाते बाळूमामा भेटलं मला देवाच्या रूपाते मनी होती माझ्या कंत मला केलं कलावंत दिलास प्रेम फुललं जीवनाचं गोकुळ बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ काशिंद देवाचा मंगराया शिराचा बाळूमामाचा भांडारा माझ्या कपाळावर आणि थाप मार डिंबाड्या ढोलावर सुंदरान मांडला सुंदरान मांडल शिराळा तालुका बघा गावाला बघा गावाला वरे बघा गावाला बाळू मामाची मेंढ रे बाळू मामाची मेंढ रे पालकी आली गावाला आदमापूरच्या देवाची आली गावाला कितल्या देवाला माझ्या साधू बाळू मामाला धनगराच्या बुवाला मेल्या राख्या देवाला देवा सायाला
देवाला ना आज्ञा पाळावी लागते इथं. देवापेक्षा मोठं कोणी नाही लक्षात असू दे. चला पटापटा बसून घ्या. एकदा दोनदा चारदा सांगितलं ऐकून घ्यायचं असते. मेंढराचे तळाव अजिबात नियमाचं उल्लंघन करून चालत नाही. तुम्ही सगळे देवाला आलाय, जगाच्या मालकाकडे काहीतरी मागायला आलाय, त्याचं भान पाहिजे आपल्याला. बाळमामा देवरशी झाला आज या गावाला, त्रोद्या त्या गावाला. बाळमामा मेंढ्या लागले राखायला. दादा या उदाच्या आधी सगळ्यांनी बसायचं असते, म्हणजे आपल्या पाठीमागची पिढा सगळी नाहीशी होती. सगळ्यांनी एकदा हात वर करा, जिवंत असणाऱ्याने करा, बाकीची राहू द्या. त्या निवृत्ती दादाने 101 रुपये दिले. त्यांनी एका तान दिलं. देव बाळमामानं त्यांना 10 ताने देऊ द्या. त्यांच्या प्रपंचात सोने मोत्याचा भंडारा करू द्या. सगळ्यांनी माझ्या पाठीमागनं मोठ्या आवाजात म्हणायचं, नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय 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 मोरे महाराज नम शिवाय मोरे महाराज नम शिवाय विठ्ठल कमाई नम शिवाय विठ्ठल कमाई नम शिवाय देवी माऊली नम शिवाय देवी माऊली नम शिवाय असं गजर केल्यावर कुणाला वाईट वाटलं का हो? चांगलं वाटलं का नाही? याचं कारण असं आहे, तळहातावरती तळहात आपटलं आणि मुखामध्ये परमेश्वराचं मंगलमय नाव असलं तर पोटरीच्या लाडपेशींची संख्या वाढती. निदान 7-8 तास आटेक येत नाही. आणि असं म्हणाय की तिथनं गाणं सोडलंय, तिथनं म्हणायचं जन्मापासून बाळूमामाच्या जन्माची कथा म्हणू द्या. अति आनंद, चांगली गोष्ट आहे की बाळूमामांचा जन्म कसा झाला. हे आपाची वाडी म्हणजे बाळूमामाचं आजोळ गाव आहे आणि सुंदराबाई बाळूमामाच्या आईचं नाव आहे. तर त्या आईनं नवस केलं होतं कुणाला? आपाच्या वाडीला मायारच्या देवाला, देवा माझ्या भीमाबाईला अजून एक भाव पाहिजे आणि तो बाळ माझ्या पोटाला कसा आला पाहिजे, या त्रिभुवनात त्याचा झेंडा मिरवला पाहिजे. असा बाळ माझ्या पोटाला द्यावा. हलसुदनाथ देव प्रसन्न झाला आणि शिवाचा अवतार मुलगा जन्माला आला. 3 ऑक्टोबर 1892 साल वार सोमवार द्वादशी दुपारी 4:23 आकोळा गावाला बाळूमामा जन्माला आला. सुंदराबाईच्या पोटाला. अवसरच आहे खरं देवावतरला भोवर, अव खरंच आहे व खरं देवावतरला भोवर. अव कशाला जाताय धुर दादा होईत जात महापूर, कशाला जाताय धुर दादा होईत जात महापूर. पाटील यांच्याकडून 51 रुपये विवेकानंद शतशावणे त्यांनी एका तांदूला माझ्या बाळूमामाला 10 ताना देत राहावं. आपण एवढे सगळे वळव्या मंत्री ऐकते ती मावशी बोलतच बसल्यावर असं काय बोलते तिलाच हवं. ते काय एकदा माहितीये का, असं वळवळ करायचे नाही, आम्हाला बडबड करायची नाही. कारण मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण आहे, मुख्यमंत्री साहेबांची
तुकाराम खोत यांच्याकडे 111 रुपये बहुमान आहे. त्यांनी एका हाताने बाळूमामाला त्यांना 10 टन देत राहू द्या. ज्याने ज्याने आपलं मोबाईल आहे त्यांचं मोबाईल सायलेंट करून ठेवा, नाहीतर मामांच्या आरती इकडं तुमचं पैसे वाजायला नको. आनंदराव बापू पाटील 101 रुपये. सर्व मेंढक्यांनी इथं सुरूच्या अजून बसायच्या मेंढके. अमर घाडगे यांच्याकडून 101 रुपये. वळीकर मंडळ शेत शहरुणे त्यांनी एका तांदूळ माझ्या देव बाळूमामाने त्यांना 10 टन देत राहावे. घोंगडीवर बसला सावकर, सावकर माझा बाळूमामा एक नंबर. घोंगडीवर बसला सावकर, माझा सावकर बाळूमामा एक नंबर. माईक ह्याच्यात होतं.
बसायचं आहे. हात जोडून बाळूमामाला नमस्कार करायचा आहे. डोळे मिटायचे आहे. बाळूमामाला नैवेद्य दाखवला जाणार आहे. मनोभावे बाळूमामाला लावायचं आहे मेंढक्यांनी. मेंढक्यांचं दर्शन झाल्यानंतर मेंढके प्रसादाला जातील. मेंढक्यांच्या प्रसादामध्ये ग्रामस्थ कोणीही बसू नका. जे स्वयंसेवक वाढण्यासाठी आहे केली मेंढक्यांना प्रसाद वाढण्यासाठी घ्यायचा आहे. मेंढक्यांचा प्रसाद झाल्यानंतर महिलांनी एका लाईनने दर्शन घ्यायचं आहे. महिलांचं दर्शन झाल्यानंतर पुरुषांनी दर्शनला यायचं आहे. महिलांच्या दर्शनामध्ये कोणीही पुरुषांनी दर्शनला येऊ नका. हे बाळूमामांचे आपणास सांगणे आहे. सर्वांनी त्याचं पालन करा. दत्तात्रय दगडू संभा रेळे या माऊलींनी मामांच्या गोळ्यासाठी 500 रुपये देणगी दिले आहेत. त्या माऊलींचं बाळूमामाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यांनी माऊलीने 1 हजार दिले. बाळूमामांना 10 टन देतील. बाळूमामांची प्रार्थना. जय बाळूमामा. धुंगडीवर बसला सावकर, सावकर, माझा बाळूमामा एक नंबर. धुंगडीवर बसला सावकर, माझा सावकर, बाळूमामा एक नंबर. सावकर